नो तुम्ही बघू शकता आमची आजी कशी चुलीवरती भाकरी बनवू राहिल्या नागलीच्या. गावाकडे काही गॅस नसला तरी चुलीवरती भाकरी होऊ शकतात, तुम्ही बघू शकता, बरोबर ना. तसे शहरामध्ये तसे होऊ शकत नाही. गॅस तेव्हा स्वयंपाक होतो. गावाकडे गॅस असो की नसो तरी स्वयंपाक चालूच राहतो, कोणी पण उपाशी राहत नाही. बरोबर आहे ना मित्रांनो. आजी, तुम्हाला गॅसवरती आवडतं स्वयंपाक करायला का चुलीवरती? आम्हाला चुलीचवर बेस. चुलीवरती बेस ना. गॅस नसला तरी एकदम गॅस मस्त, नसला तरी लावताय नाही, हे काहीच नाही ना. काहीच नाही. बघितलं ना मित्रांनो, नाशिकमध्ये कसं गॅस तेव्हा स्वयंपाक, गावाकडे गॅस नसला तरी स्वयंपाक चालूच, एकदम मज्जा न मज्जा. आता आजी कसल्या भाकरी बनवते? नागलीच्या. नागलीच्या तुम्ही बघू शकताय पाय नागलीच्या. परत ही बाई इथं भाजी बनवून ठेवलेली आहे. भाजी कसली बनवले? हे ना वाटाण्याची. वाटाण्याची भाजी का? बघितलं ना गावाकडची मजा कशी राहते. बघा आजी कशी नागलीच्या भाकरी बनवून राहिली. मुंबईतच जा. बघा हातावरतीच भाकरी बनवून राहिल्या नागलीची आजी, मस्तपैकी अशा चुलीवरच्या. चुलीवरचं जेवण म्हणजे एक नंबर जेवण. बघू शकता आता आहारामध्ये कशी भाकर शेकू राहिली आजी. तसे गॅसवरती काही शेकता येत नाही. काठ कच्चे राहिले तरी आहारावरती मस्तपैकी शेकायच्या. बघा हातावरतीच पण एकदम गोल अशी भाकर बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. टाकली तव्यावरती भाकर. आपण बघू कशी भाकर झालेली आहे ती शेकल्यावर. झाली का नाही अजून ती शेकायची? बाकीच आहे अजून. झाली का? जाऊ बरं. बघा मित्रांनो कशी ढवळी नागली त्याच्या भाकरी एकदम मस्त लागतात बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकता लय गरम आहे बघा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.